श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं मंगलाचरणाचे श्लोक म्हणूया माझ्या नंतर म्हणा. वसुदेवसुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ततो जयमुदीरयेत्. हरये नमः हरये नमः हरये नमः. छान. आज तिथी आहे अश्विन कृष्ण नवमी. नवमी आत्मनिवेदन असं समर्थ म्हणतात. म्हणजे प्रत्येक नवमीला आपण विचार करायचा की माझ्या आत्म्याचा नैवेद्य किंवा मी कोण आहे, मी कोण आहे हे खरं ज्ञान आहे. आज एका प्रश्नोत्तरात आपण पाहणार आहोत. त्याचं निवेदन करायचं. त्याला करताना आपण स्वतःलाच करत असतो की मी काही फक्त देह आहे नाही, मी डोळे कान नाक जीभ आहे नाही, असं स्वतःलाच सांगत जायचं. मग मी आहे कोण? मी फक्त आहे, मी शुद्ध आहे, मी सच्चित आनंद आहे, मी आत्मा आहे. हे स्वतःला सतत सांगत गेलं तर आपण त्या पातळीवर राहू शकू. काल आपण शेवटी प्रश्न बघितला होता, नास्तिक कोण? तर मूर्ख. आणि मूर्ख कोण? तर नास्तिक. आणि आपण हेही बघितलं होतं की दोन प्राध्यापक होते गुरुवर्य बाबांचे, आणि ते एक नास्तिक एक आस्तिक. दोघांची लेक्चर्स एवढी प्रभावी व्हायची की नक्की निर्णय काय. म्हणून बाबांनी एकदा आस्तिक आणि नास्तिक त्यांच्यातले फरक लिहिले आणि मग त्यांच्या लक्षात आलं की नास्तिक जो आहे त्याच्याकडे सगळा नन्नाचा पाढा आहे. हे नाही, ते नाही, ते नाही, ते नसतं बघा. आणि इकडे सगळाच होकार आहे. म्हणजे ज्याला सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करायचा आहे किंबहुना स्वीकार करायचा आहे, ह्या नकार आहे इकडे. आस्तिक असणंच अगदी योग्य आहे. एका वैज्ञानिकाने प्रश्न विचारलेला आहे की जगात अक्षरशः नास्तिक लोक किती % असतील? सगळ्या जगात 5 ते 10% इतकेही नाही.
आपल्याला नास्तिक म्हणजे आम्ही तो तसा नास्तिक नसतो, पण हे करतो, मी प्रवचन हे करत नाही, तीर्थ व्रत वगैरे काही करत नाहीत, परंतु मी फक्त कुलदेवता, बाकी कुठल्या आहे, हे असं काही ना काहीतरी असतं ज्याला आपण म्हणतो हार्ड कोअर अथेइस्ट, नास्तिक. 10% धरा ना तुम्ही. आज हे जगात विज्ञान जे पुढे गेलेलं आहे ते या 10% लोकांमुळे, उरलेल्या 90% लोकांमुळे. 90% म्हणजे सगळे लोक नाहीत. आज बघा, चांगला डॉक्टर, सर्जन विशेषतः, तो कुठेतरी प्रार्थना करून सुरुवात करतो. ही प्रार्थना विशिष्ट देवाला नसेलही, पण त्या शक्तीला प्रार्थना असते की सेंड युअर स्पिरिट अपॉन अस. आपण जे म्हणतो की आता मी हे ऑपरेशन करायला लागलो आहे, माझ्या हातातून तूच काम कर, माझ्या लेखणीतून तूच लिही, माझ्या तोंडातून तूच बोल, माझ्या ब्रशमधून, या कुंचल्यातून तूच चितारलेला असा चित्र काढ. हेच विशेष असतं. आज पुढचा प्रश्न आहे, यशाचं मुख्य स्थान कुठलं? निरनिराळी स्थानं असतात, पण एक मुख्य स्थान असतं की नाही? तर ते मुख्य स्थान यशाचं कुठलं? आपल्याला काय यशाचं म्हणजे काय? सेलिब्रेशन, पार्टी? स्थान इज नॉट अ प्लेस, इम्पॉर्टन्स, इम्पॉर्टंट प्लेस. नाही तर यश ना, चला लेट्स हॅव पार्टी, तसं नाही आहे. तर दान सांगितलेलं आहे. यशस्वी माणसांनी आपल्याला ज्याच्यात यश मिळालेलं आहे ते दान करायला शिकलं पाहिजे. पैशाचंच दान कोणी सांगितलं आहे? आपण रक्तदान म्हणतो, नेत्रदान म्हणतो, देहदान म्हणतो, समयदान म्हणतो, श्रमदान म्हणतो. श्रमदानाला सुंदर शब्द साने गुरुजींनी काढला आणि तो बाबा आमटेंनी श्रमसंस्कार शिबिर. दान काय करतो मी? माझ्याकडे दान करायला म्हणजे जास्त पाहिजे की नाही काहीतरी? श्रम कुठे मी करतो? म्हणून श्रमसंस्कार. मी ज्यावेळेला मंदिरासमोरचा रस्ता स्वच्छ करतो त्यावेळेला श्रमदान करत नसतो. देवाला काय माझ्या दानाची गरज आहे? मी माझ्यावर श्रमसंस्कार करून घेत असतो. म्हणून यश मिळाल्यानंतर त्याने एक सांगितलं पाहिजे स्वतःला आणि इतरांना की यश हा शेवट नाही आहे, त्याच्यानंतर उतार असेल, पण मी द्यायला शिकेन. आपण म्हणतो ना, देणाऱ्याचे हात घ्यावेत. घेता घेता किती घेणार आहात? देणाऱ्याचे हात घ्या ना. नाही मला तेवढे पैसे, अरे पैसे कुणी सांगितलेत? श्रम दे, तुझा समय दे. मी म्हातारा झालेलो आहे, पण या 2 तासात मला पावत्या फाडता येतील. तुम्हाला जर कोणी नसेल तर मी 1-2 तास संध्याकाळचे 6 ते 8 मी मंदिरात बसेल. हे दान आहे, सर्व्हिस. म्हणजे तुम्ही सेवा दान केलेले, आणि सेवा दान महत्त्वाचं आहे, सर्व्हिस. तर म्हणून यशाचं मुख्य स्थान कुठलं? आपल्याला दान म्हणल्यानंतर अनेक प्रसंग आठवतात, पुढेही आपण बघणार आहोत. तर अल्टिमेट सॅक्रिफाईस कुणी केलेला आहे? तर दधीचीनी केलेला आहे. त्याने आत्मदहन केलं आणि आपला असा हाडांचा सांगाडा इंद्राला म्हणाला, घेऊन जा विश्वकर्म्याकडे, आणि त्यातून त्यांनी जे अस्त्र बनवलं त्याला वज्र म्हणतात, आणि वज्र फेकून त्यांनी वृत्रासुराला मारलं. तिथे तो पराक्रमी होता, धैर्यवान होता. पण ते वज्र बाल हनुमंतावर फेकलं त्यावेळेला तो अविवेकी, अविचारी आणि अकारण भित्रा ठरला. हनुवटीवर लागलं, वज्र हनु झाली त्याची, वज्र देह झाला. सगळ्या देवानी वरदानं दिली. म्हणजे माझ्याकडे जे आहे ते मारण्यासाठी मी थोडा विवेक केला पाहिजे ना. आपण म्हणतो की एक डास बसलेला आहे, मॉस्किटो, म्हणून काय बॉम्ब टाकणार त्याच्यावर? त्याला जेवढं आहे तेवढंच. म्हणून देवानी जेवढा आवश्यक आहे ना तेवढाच अवतार घेतलेला आहे. कधी प्रवेश अवतार आहे, कधी आवेश, नृसिंह वगैरे आवेश अवतार आहेत, वराह आवेश अवतार आहेत, कारण त्याशिवाय ते मारले जाणार नव्हते. म्हणून जेवढं, आणि नंतर अंशावतार म्हणलेले आहेत. रामाला सुद्धा 12 अंशांचा आणि 16 अंश म्हणजे पूर्ण, 16 अंशांचा अवतार हा कृष्ण अवतार, पूर्ण अवतार आपण जे नेहमी म्हणतो. म्हणून यशाचं मुख्य स्थान कुठलं? तर दान हे यशाचं. किती निराळं उत्तर आहे. यश मिळाल्यानंतर पार्ट विथ इट, म्हणजे त्यातलं काय आहे ते थोडं तरी द्या दुसऱ्याला. म्हणजे मला गणितात चांगले मार्क्स पडलेत, कुणाला तरी मी गणित शिकवेन. शेजारचा विद्यार्थी असेल, काय कुठलंही, पण मी थोडंसं दिलं ना की जे उरतं ते जास्त तेजस्वी बनतं. दान द्यायला शिकलं पाहिजे. आणि लक्षात ठेवणं, जर दिलं नाहीत ना तर त्याचं डबकं बनतं. पाठ फोडणं हे दान करणं आहे ना, प्रवाह निर्माण करणं. नाहीतर काय होतं म्हणजे ना, फंड अँड फ्लो. फंड हा फक्त डिपॉझिट आहे, फिक्स डिपॉझिट.
पण ज्यावेळेला तो फंड मी मुलांना आपण स्कॉलरशिप्स देऊया, ज्या मुली आलेल्या आहेत शहरात त्यांच्यासाठी एक हॉस्टेल बांधूया, हे काय झालं, त्याला पाठ फोडलेला आहे. असं काहीतरी दानाचा एक पाठ, एक प्रवाह फोडला पाहिजे, नाहीतर तो निधी असतो, तो कुजतो आणि माझ्याबरोबर माझ्या कुटुंबियांचा सुद्धा तो नाश करतो. मग सुखाचं मुख्य स्थान कुठलं सांगितलेलं आहे? एक तर सुख वस्तूवरच अवलंबून असतं, हे लक्षात घ्या. वस्तूवर, व्यक्तीवर, स्थानावर, अनुभवावर अवलंबून असतं. तो सेंट कुठे मिळतो का रे, किंवा त्या सेंटची अगरबत्ती, मला परवा सहज विचार, नाट्यकेसरी मिळते का? म्हणलं अरे ती किती सुंदर अगरबत्ती होती, स्वस्त होती आणि ती चांगल्या ब्रँडची होती, ज्याची इतर अगरबत्त्या आहेत पण त्या मिळत नाही. मग त्याला 25 वर्षापूर्वी ती अगरबत्ती कुठे घेतली होती ते दुकान लक्षात आहे. म्हणलं आम्ही प्रयत्न केले, पण एक सहज म्हणजे एखादी वस्तू, एखादा जागा, एखादी व्यक्ती, एखादा अनुभव तो आपल्याला महत्त्वाचा वाटतो. कुठल्या दृष्टीनं? की सुखाचं ते मुख्य स्थान असतं किंवा निधान असतं. पण ते गेलं ना तर आपण लगेच निराश होतो. अरे एवढं सगळं घेऊन गेलो पण ती व्यक्तीच नव्हती. निराश झालो आपण, कारण सुख अवलंबून आहे. अवलंबून नाही त्याला आनंद म्हणायचं. आपण बोलताना सुद्धा सुख आणि आनंद हे समानार्थी म्हणतो, समानार्थाने, ठीक आहे दुसऱ्याला समजायला, पण आपण मनात गफलत करायची नाही. आनंद हा माझ्या आत आहे आणि तो माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. सुख बाहेर आहे. म्हणून सुखाच्या वस्तू तयार करता येतात, आनंदाची कोणती वस्तू तयार करणार आहे? अरे ज्यांना काही नाही असे लंगोटेवाले अत्यंत आनंदात असतात. रमण महर्षींचं हास्य आपण बघितलेलं आहे, अत्यंत आनंदात असतात. गौतम बुद्ध, अरे काय त्यांची ती ध्यानस्थ मुद्रा. विवेकानंद, काय होतं किंवा काय हवं होतं त्यांना? नाही, आनंद होते. आनंदाचा झरा, आनंदाचं कारंज, एका अर्थाने आनंदाचा प्रवाह होता त्यांच्या आतून बाहेर. म्हणून सांगतो की आपण बोलताना असंच बोलायचं, सुख 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 म्हणत आहे, दुःख ठाकून आले. सुखाची घडी लोटता म्हणजे लोटेपर्यंतच सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. सुख सुख काय म्हणतं? अगदी आपण म्हणतो की विषयांचं काम सुख ते सुद्धा संपलं, क्षणिक असतं किंवा काही क्षणापर्यंत असतं. आनंद हा अखंड आहे. मी त्याच्यावर झाकण घालतो. आनंदाची जी ज्योती आहे त्याच्यावर काजळी आणण्याचा प्रयत्न मी करतो. त्या ज्योतीवर काजळी येत नाही, पण मी काचा घालतो निरनिराळ्या, आणि त्या निरनिराळ्या काजळलेल्या असतात, कळमलेल्या म्हणजे गंजलेल्या असतात, धूळ साठलेली असते. माझी ज्योत मलाच दिसत नाही, ते इतरांना त्याचा प्रकाश काय मिळणार आहे? म्हणून सांगितलेलं आहे सुखाचं मुख्य स्थान कुठलं तर शील सांगितलेलं आहे. शील म्हणजे चारित्र्य, कॅरेक्टर. प्रसंग आहे, एक ऋषी प्रल्हादाकडे गेलेला आहे. त्यावेळेला प्रल्हाद राजा झालेला आहे, कारण वडील मारले गेले. त्यावेळेला तो लहान होता. सगळ्या अमात्यांनी केलं, त्याला सिंहासनावर बसवलं आणि प्रल्हादांनी चांगलं राज्य केलं. तर हा जो प्रल्हाद आहे त्याच्याकडे ऋषी जातात आणि म्हणतात की दान दे, ओम भवती भिक्षान दे, काय वाटेल ते मागा. मला तुझं धैर्य पाहिजे, दिलं. मला तुझं शौर्य पाहिजे, दिलं. मला तुझं औदार्य पाहिजे, दिलं. मला तुझी सत्ता पाहिजे, दिली. तुझं सामर्थ्य पाहिजे, दिलं. सगळं सगळं. मला तुझं शील पाहिजे, ते मात्र देणार नाही. कारण जोपर्यंत शील आहे तोपर्यंत हे सगळे गुण मला परत मिळवता येतील. पण एकदा शील गेलं, वेन द कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. आपण अगदी लहानपणी ते वाक्य पाठ केलेलं असतं की एखादी गोष्ट गेली, पैसा गेला, काही, नथिंग इज लॉस्ट. एखादी गोष्ट गेली, विसरली म्हणजे कुठेतरी हरवली, समथिंग इज लॉस्ट. टाईम, ग्रेट थिंग इज लॉस्ट, टाईम. पण कॅरेक्टर एव्हरीथिंग इज लॉस्ट, हे लक्षात ठेवा. टाईम गेलेला परत मिळतच नाही, पण कॅरेक्टरही मिळत नाही परत. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की शील हे अत्यंत, आणि याला पंचकन्या स्मरे नित्यम, द्रौपदी, तारा, मंदोदरी, या सगळ्या शीलवान आहेत, सुशील आहेत. ते सुखाचं मुख्य स्थान सांगितलं. दान कशाला म्हणतात? आता मगाशी सांगितलं यशाचं मुख्य स्थान दान आहे. अरे पण दान म्हणजे काय? दान म्हणजे देणं. काय अवघड आहे त्याच्यात? त्यांनी सांगितलं दान म्हणजे भूत रक्षण. हे दान, माझ्या दानातून भूतांचं म्हणजे जे काही निर्माण झालेलं आहे त्याचं रक्षण झालं पाहिजे. की हे मंदिराच्या भिंतींचे सगळे रंग गेलेत, मी काही रंग देऊ शकणार नाही. पण आता उत्सव जवळ आलेला आहे, तुम्हाला कोणी डोनर मिळालं आहे का? नाही. तर मी काय करतो? हे करतो. कारण त्यामुळे जी डस्ट उडते त्याच्यामुळे लोक आजारी पडत आहेत.
म्हणून सुंदर आपण त्याला रंग देऊया, काही ठिकाणी ऑइल पेंट वगैरे देऊया, मी खर्च करतो. हे जे दान आहे ना, त्याच्यात भूतांचं रक्षण झालेलं आहे. काही जण काय करतात, कबुतरांना वगैरे देतात, पक्ष्यांसाठी पाणी वगैरे ठेवतात. ठीक आहे, कबुतरांना देण्यापेक्षा पक्ष्यांना पाणी, कारण पक्षी येतो पाणी पिऊन निघून जातो. ही कबूतर जी शेकड्याने असतात ती तिथेच जवळपास कुठेतरी राहतात घराच्या ठिकाणी आणि घाण करतात. त्या घरवाल्यांची तक्रार असते, हा काय काय घालतो ते, पण त्या अगदी तांदूळ वगैरे 1-1 किलो तांदूळ घालतात. त्यांची ती श्रद्धा आहे. ठीक आहे ना. भूतांचं रक्षण आणि सर्व भूत हित रक्षण तो परमेश्वर आहे, तो संत आहे आणि त्याला त्यांनी दान म्हणलेलं आहे. त्यामुळे आपण बघितलं, कर्ण कुणाचं हित, ज्याला मी ओळखतही नाही त्याचं हित करतो. सगळ्यांचं कल्याण करायला तो राजा आहे, ते राजाची आपली सत्ता वापरतोच. पण आपण एकदा मागे बघितलं होता, थोडक्यात पाहूया की अत्यंत पाऊस पडतोय गेले 3-4 दिवस आणि अशा वेळेला एक भिक्षुक येतो युधिष्ठिराकडे. युधिष्ठिर राजा आहे. त्यावेळेला तो म्हणतो की ठीक आहे, मला कधी मी माझ्या पत्नीला काही दिलं नाही, तिची शेवटची इच्छा आहे की ती मेली आणि तिचा देह चंदनाच्या चितेवर जाळला जावा. युधिष्ठिर सेवकांना पाठवतो. सेवक सगळे परत येतात. सगळी चंदनाची लाकडं भिजलेली आहेत, चिता पेटणार कशी? तर तो म्हणतो की हे क्षमा करा मला, मी आत्ता तरी तुम्हाला ते देऊ शकत नाही. ठीक आहे म्हणाला. नंतर पाऊस थोडा कमी झाल्यानंतर कृष्ण अर्जुनाला म्हणतो, चल आपण फिरायला जाऊया. म्हणून ते फिरायला जातात. तर आता पाऊस थांबलेला आहे, नदीच्या काठी चिता पेटलेली आहे आणि सगळीकडे चंदनाचा सुगंध पसरलेला आहे. अर्जुन म्हणाला, अरे हाच तो भिक्षुक ना आपल्या राजसभेत आला होता आणि आपण सगळी चंदनाची लाकडं ओली, सगळीकडे शोध घेतला, सगळीकडेच पाऊस पडलेला आहे, त्याला विचारूया. त्यावेळेला तो म्हणाला, तुम्ही नाही म्हणालात, मग मी कर्णाकडे गेलो. कर्णाने आपल्या सेवकांना पाठवलं. सेवकांनी तोच निरोप आणला. त्यावेळेला कर्ण एकदम उभा राहिला. मला काय वाटलं, तोही युधिष्ठिरासारखा उभा राहून नमस्कार करणार आणि आपली असमर्थता प्रकट करणार की नाही, सगळीच लाकडं उरली. तो का उठला? त्यांनी सेवकांना बोलवलं. मी ज्या सिंहासनावर बसतो ते सिंहासन चंदनाचं आहे, फोडून टाका. मी ज्या महालात राहतो त्या महालाची सगळी दारं आणि खिडक्या चंदनाचे आहेत, फोडून टाका. मी ज्या पाटावर बसून आणि चौरंगावर, हे सगळं चंदनाचं आहे. जे चंदनाचं आहे ना ते फोडा. आपल्याला उद्या परत किंवा काही दिवसांनी तयार करता येईल, पण याची आजची गरज कर्णाने मला दिली. त्यावेळेला अर्जुन कृष्णाकडे म्हणतो, तू बऱ्याच वेळेला कर्णाची स्तुती करतोस, ते मला आवडत नाही, पण हे आहे लक्षात ठेवा. ह्याला काय त्यांनी म्हणलेलं आहे, भूतांचं रक्षण. आता तो कोणी ओळखत नव्हता, पण एक आहे ना, तो त्याची गरज आहे ना, ती भागवली पाहिजे. सर्व भूत हितरक्षण हा तर विचार असलाच पाहिजे. म्हणून सध्या बघा ना की श्रीमंत माणूस म्हणून जसा आहे तसा आपण ज्याला बिल गेट्स म्हणतो मायक्रोसॉफ्टचा, तो अशा स्कीम्स निवडतो. पहिल्यांदा पल्स पोलिओ, नंतर अगेन्स्ट एड्स, आता यांनी व्हॅक्सिनेशन वगैरे करता येते की सर्व भूत हित. हा सुंदर उदाहरण आहे. उगीच वाटेल त्याला आधीच मंदिरं श्रीमंत आहेत, त्या मंदिरांना श्रीमंत बनवण्यापेक्षा असं काहीतरी कार्य करूया की नंतर मनुष्य महत्पदाला कशानं पोचतो. महत्पद म्हणजे महत्त्वाचं पद, वरची चांगलं यश कसं मिळवतो, चांगली सत्ता कशी मिळवतो, तपानं. हे उत्तर दिलं आहे, तपश्चर्याने. आपण नेहमीच म्हणतो की लाईव्ज ऑफ ग्रेट मॅन, महत्पदाला पोचलेली लाईव्ज ऑफ ग्रेट मॅन ऑल रिमाइंड अस अँड वी कॅन मेक आवर लाईव्ज सबलाईम. ही जे मोठी माणसं आहेत त्यांच्या जीवनाकडे पाहून पुढे सगळ्यात महत्त्वाच्या एका प्रश्नाचं उत्तर हेच दिलेलं आहे. पण त्या लोकांच्या जीवनाकडे पाहून आपण आपली जीवनं उदात्त बनवूया. जे जे आपण म्हणतो ना, उन्नत उदात्त सुंदर महन मधुर जे हे सगळं आहे, आपण तसं बनवूया. मिळमिळीत आयुष्य कशाला पाहिजे, उदात्त असेल ते घ्या, मळमळीत अवघेत टाकावे. हे कोणी सांगितले? समर्थाने. तर विचार करूया आपण. ते इथे सांगितले की महत्पदाला तपानी पोचतो. आणखी नाही काय की मुलांना आम्ही शाळेत सांगतो, हाईट्स केप्ट बाय द ग्रेट. त्यांना विश्वनाथन आनंद, त्यांना दुसरा कुठला तरी एखादा तबलजी, काय अरे पण रात्रंदिवस रियाज करून रात्रंदिवस खेळून स्वप्नात सुद्धा त्याला ती चाल दिसते बुद्धिबळाची आणि मग ते विश्वविजेते बनतात. रात्रंदिवस तो ध्यास लागला पाहिजे आणि ध्यासाशिवाय अभ्यास नाही, लक्षात ठेवा. आणि एकदा ध्यासातून अभ्यास आला की मग कितीही कष्ट करायला सायास आणि प्रयोग करायला प्रयास आपण तयार असतो. हे विचार करा.
मग ते क्षेत्रच आपला श्वास बनतं. मग ते स्वातंत्र्य मिळवणं असू दे एखाद्या भगतसिंगाला, किंवा एखाद्या शेतकऱ्याला अगदी प्रयोग करणं असू दे, तो ध्यासच करत. आपण कितीतरी उदाहरणं सांगू शकतो, पण एक लक्षात ठेवा, तपाचरणाचं हाईट्स केप्ट बाय द ग्रेट वर नॉट अटेन्ड ऑर अचीव्ड बाय अ सडन फ्लाईट. वरती गेले, अचानक गेलेले नाही आहेत ते. दे व्हाईल अदर्स स्लेप्ट वर टॉयलिंग अपवर्ड इन द नाईट. त्यांनी आज ज्या उंचीवर पोचलेले आहेत, बाकीचं जग झोपलेलं असताना हे अभ्यास करत होते. म्हणून तो सुंदर धनुर्धारी बनतो, म्हणून हा चांगला एखादा कलाकार बनतो, क्रीडापटू बनतो. ध्यास असतो त्यांना. हे त्यांनी सांगितलेलं आहे. तपानं माणूस हा महत्पदाला पोचतो. तपाचं लक्षण काय मग? पुढचा प्रश्न आहे, तपाचं लक्षण. तर स्वधर्माचरण. तुम्ही म्हणाल तप म्हणजे तापायचं. एक पंचाग्नी तपसाधन आहे की 4 बाजूला अग्नी पेटवायचा आणि वरती मध्यान्ही आलेला सूर्य असं बसायचं आहे. काय प्रचंड उष्णता लागते. आपण म्हणतो ना, आपल्याला माहीत असलेले शारदा माता पंचाग्नी तपसाधन रामपाठात म्हणलेलं आहे. त्याची काही आवश्यकता नाही, तुम्ही फक्त नाम घ्या. किंवा रामपाठ, जसं हरिपाठ म्हणजे हरिमुखे म्हणा, रामपाठ म्हणजे राममुखे म्हणा. एवढंच करा. बाकीची व्रत तप आवश्यकता नाही आहे. केलं तर ठीक आहे, पण अत्यावश्यक आहे तर ते नाम. पुढे एक प्रश्न आपल्याला दिसेल. तपाचं लक्षण हे सांगितलेलं आहे. रामकृष्ण, आता स्वधर्माचरण म्हणजे काय? एकदा रामकृष्ण असला तिकडे नदीत आंघोळ करत होते, विवेकानंद वगैरे बाजूला होते. अशा वेळेला एका पक्ष्याने काहीतरी विंचवाला धरलं होतं आणि तिच्या चोचीतून तो पडला आणि विंचू वाहून जायला लागला. अरे रे, रामकृष्णांनी त्याला उचललं आणि टाकणार इतक्यात त्यांनी दंश केला. रामकृष्णांना वेदना झाल्या, पण त्यांनी त्याला टाकलं, परत तो पाण्यातच पडला ना, कारण इथे टाकतानाच त्याने परत उचललं. त्यांनी परत दंश मारल्यानंतर खाली असं 3दा झाल्यानंतर रामकृष्णांनी घेतलं आणि त्याला फेकलं जमिनीवर आणि तो निघून गेला. विवेकानंद म्हणाले, हा मूर्खपणा नाही आहे का? पहिल्यांदाच एक तर विंचू चावणार आहे आपल्याला माहीत आहे. पान वगैरे घ्यायचं, काठी वगैरे घ्यायची, वाचवायचंच असेल खरं म्हणजे मारला पाहिजे त्याला. तर तो मारायचा अधिकार माझा नाही आहे. मी वाचवू शकतो, पण एक लक्षात ठेव, तो त्याच्या धर्माने वागला, मी माझ्या धर्माने वागलो. त्याला दंश का करतो? त्याला संरक्षणासाठी दंश दिलाय ना, ती नांगी दिली ना, आणि त्या नांगीत विष दिले ना. तो त्याच्या धर्माने वागला, मी माझ्या धर्माने वागलो. मला स्वधर्म ही कल्पना आहे. मला योग्य कर्म, स्वकर्तव्य. त्या विंचवाला कुठे आहे? त्याची ती इन्स्टिंक्ट आहे, निसर्ग. आला की मारलं की मारलं. त्यात काही विचार नाही आहे त्याचा. माझ्याकडे विचार आहे ना. मी त्याला वाचवायचा प्रयत्न करतो आणि पहिल्यांदा दंश केल्यानंतर फेकून देतो लगेच. नाही, वाचवायचं हे जर उद्दिष्ट आहे तर वाचवल्याशिवाय मी थांबणार नाही. मी माझा धर्म पाळला. आणि ह्याला त्यांनी सांगितलेलं आहे की तप म्हणजे स्वधर्माचरण. माझा धर्म, माणुसकी हा माझा धर्म आहे. त्याच्याप्रमाणे मी वागतो का? नाही, भरपूर त्रास होईल, तुम्हाला सगळेजण खातील, खाऊ देत, पण ही माणुसकी. म्हणून धर्मो रक्षती रक्षता. मी धर्म त्यागला की मी मेलोच म्हणून समजा. माझं रक्षण धर्म करेल, मी धर्माचं रक्षण करतो. तो धर्म जर मी मारला तर तो धर्म मला मारल्याशिवाय राहणार नाही. हे प्रत्येकाच्या बाबतीत खरं आहे. आणि म्हणून हे सांगितलं. त्याच्यानंतर दम कशाला म्हणतात? खरं म्हणजे दमन म्हणजे इंद्रिय दमन, पण त्यांनी मनाचं नियंत्रण सांगितलं. मागे आपण कथा बघितली होती, त्याच्यात देवाने विचारलेलं आहे की आम्हाला सगळं ऐकव. नृत्य आहे अप्सरांचं, प्यायला अमृत आहे, कल्पवृक्ष आहेत, नंतर सगळीकडे हिरे माणकं संपन्नता आहे, पण आम्ही सुखी नाही आहोत, बेचैन असतो. असं का? त्यांनी म्हटलं म्हणजे दमन करा. म्हणजे इंद्रियांचे खूप भोग तुम्ही भोगता, थोडे कमी करा. हे दमन म्हणजे इंद्रिय निग्रह. हे इतर ठिकाणी असलेला अर्थ आहे, पण यांनी सांगितले मनाचा निग्रह. इंद्रिय नियंत्रण करणं, पण मन जर नियंत्रित नसलं तर इंद्रिय काय करणार आहे? म्हणजे उदाहरणार्थ की मी ठरवलेलं जिभेला आज विश्रांती द्यायची, आज मी खाणार नाही, पिईन काहीतरी, पण पिणार तर मग खीर करून पिईन, सत्व करून पिईन, सूप करून पिईन. मी खाणार काही नाही आहे. त्या सत्वात सगळ्या भाज्या किंवा सुपात सगळ्या भाज्या वगैरे घालीन. अरे मनावर नियंत्रण कर. एक मनावर बुद्धीवर नियंत्रण आलं की इंद्रिय आपोआप नियंत्रित होतात. म्हणून त्यांनी काय सांगितले, दम कशाला म्हणतात तर इंद्रिय, आपण शम दम हे शब्द वापरतो.
शम म्हणजे शमन करणं, शांत करणं. अग्निशमन दल वापरतो तसं दम म्हणजे दमन, पण दमन म्हणजे इंद्रियांचं नाही. इंद्रिय उसळून बाहेर येतात त्याला दाबा असं नाही आहे. मनाचं चित्त वृत्ती निरोध हा योगा. हे इकडे तिकडे चित्ताची वृत्ती धावतायत, त्याचा तुम्ही आवर घाला, त्याला तुम्ही स्थिर करा, त्याला योग म्हणलेलं आहे. हे पतंजलीचं पहिलं सूत्र आहे. त्याच्यानंतर फार उत्तम उत्तर आहे, लक्षात ठेवा. उत्तम क्षमा कुठली? तर आपण म्हणे सगळ्यात मोठा अपराध करूनही त्याला मी क्षमा केली तर ती उत्तम क्षमा. दासबोधात आलेलं आहे की अपराध केला आणि त्यांनी क्षमा मागितली, हे वंदन आलेलं आहे. वंदन भक्तीच्या समाजात, आणि त्यांनी वंदन केलं तुम्हाला, तर तुम्हाला शरण आला तर त्याला क्षमा करा. अरे तो कशावरून नाटक करत नसेल? बाय डेफिनेशन शरणागती म्हणजे पूर्णपणे मनबुद्धी त्यांनी अर्पण केलेलं आहे. आता पुन्हा तो करणार नाही आहे. आणि आपण म्हणतो ना की पाप्याला नष्ट करू नका, पाप नष्ट करा. म्हणजे खळांची व्यंकटी सांडव. व्यंकटी म्हणजे वाकडी बुद्धी, दुरिताचे तिमिर जे पाप आहे त्याचा अंधार. पापीला नाही, तया सत्कर्मी रती वाढू सांगितलंय की नाही? हेच महत्त्वाचं आहे. म्हणून काय सांगितलं? उत्तम क्षमा. ह्याला ते क्षमा म्हणतच नाही युधिष्ठिर. क्षमा काय? आपण लगेच शिव्याशाप देतो कुणाला. काय गरमी झाली आहे, काय थंडी पडली आहे, इथून आपली सुरुवात होतात. द्वंद्व सहन करणं म्हणजे क्षमा. काय उत्तर आहे? आपण म्हणतो शरीराचं द्वंद्व, शीत आणि उष्ण. त्याचं उत्तम उदाहरण आपण जनक म्हणतो. एक पाय बर्फात, एक पाय अग्नीत. म्हणजे शीत उष्ण दोन्ही सारखंच. आश्चर्य वाटलं एका मुलाला की तिथे हिमालयात तो साधू, त्या साधूच्या बरोबर त्यांनी सेल्फी काढली होती, त्याच्या तो लक्षात होता, उघड्या अंगानं बर्फात झोपला होता. नंतर हे तीर्थयात्रा वगैरे करत आले आणि ते साधू जिथे यात्रा असते तिथे करून थोडंसं काहीतरी उदरनिर्वाह पैसे वगैरे मिळवतात. हा पुष्कर राजस्थानातल्या क्षेत्रात आल्या, इतकी प्रचंड गरमी होती आणि वाळू अशी तापली होती तव्यापेक्षा जास्त, त्याच्यावर तो उघडा झोपला होता. तो विचारतो की काही महिन्यांपूर्वी तुम्ही तिकडे होतात का बद्रीनाथला? हो होतो म्हणाला. आणि तुम्ही बर्फावर झोपला होता? हो. आता? हो. मला विचारत तर जीवन मरणाचा प्रश्न आहे, कारण मी एवढंच करू शकतो आणि त्यातून मला काय मिळवायचं असेल ते मिळवू शकतो. पण इथे शीत आणि उष्ण सहन करणं ही क्षमा आहे. ऋतूम न निंदियेत हे सांगितलेलं आहे. ऋतूंची काय निंदा करता? ऋतू आहेत म्हणून. जितका उन्हाळा जास्त ना तितकी वाफ जास्त आणि तितका पाऊस जास्त आणि तितकं अन्नधान्य जास्त. हे नाही का? मी कशाला सांगायचं? आणि जितकी थंडी जास्त तितकी सुंदर फुलं आणि छान फळं. गुलाब आपण म्हणतो रोजेस इन डिसेंबर. डिसेंबर हा थंडीचा महिना आहे, त्यावेळेला जे रोजेस फिरतात, फुलतात किंवा निरनिराळी रसाळ फळं ती पिकतात. चांगलं आहे ते. म्हणून कुठलाही ऋतू वाईट नाही आहे. उष्ण आणि शीत हे देहाचं द्वंद्व आहे, त्याच्या पलीकडे जातो तो खरा क्षमावान किंवा क्षमाशील. सुख आणि दुःख हे मनाचं द्वंद्व आहे. मनालाच अस्तित्व काय? आपण बघितलेलं आहे की मन आहे भावनापूर्ण माणूस आहे वगैरे सगळं मनाचं. ते बुद्धीचा तो एक आस्पेक्ट आहे. जसा बुद्धी म्हणजे स्मृती आहे, जसा बुद्धी म्हणजे विचार आहे, जसा बुद्धी म्हणजे विवेक आहे, तसं बुद्धी म्हणजे भावना आहे. स्मृतीशिवाय भावना अशक्य आहेत. असू दे, मुद्दा काय आहे? एका दुसरा अपवाद सोडा. पण इथे त्यांनी सांगितलेलं आहे की सुख आणि दुःख, सगळे संत सांगितले, महाराजांनी स्पष्ट सांगितले, सुख आणि दुःख नावाची वस्तूच नाही. नाहीतर वन मॅन्स मीट इज अनदर्स पॉयझन. एखाद्याला काय सुंदर मासे आले होते, आहा हा हा, सुख. दुःख दुसरा म्हणतो पण भाजी नव्हती हो. त्याला ते मासे असून काही उपयोग नाही. विचार करूया आपण. म्हणून अशी कुठली एकच गोष्ट नाही की जी सगळ्यांना सुख देईल. म्हणून सुख आणि दुःख हे जे द्वंद्व आहे, सुख मिळालं आहा हा उडला, दुःख झालं आहा हा बुडला. नाही, द्वंद्वाच्या पलीकडे गेला पाहिजे. आणि तिसरं बुद्धीच्या पातळीवरचं द्वंद्व आहे ना, इट इज इंटरप्रिटेशन. हे लक्षात ठेवा. सुख आणि दुःखसुद्धा इंटरप्रिटेशन आहे. पण हे मान आणि अपमान, त्याचा मान अपमान, त्याला मला यश आणि अपयश, लाभ आणि हानी, आणि मुख्य म्हणजे आपण म्हणतो ना की स्तुती आणि निंदा, हे इंटरप्रिटेशन आहे. आपण कितीदा तरी बघितलेलं आहे की तो निंदक जर जवळ असेल ना, त्यांनी सांगितलं की तू आळशी आहेस म्हणून, अरे किती चांगलं सांगितलंस, उद्यापासून मी आळस कमी करीन ना. मग तो आळशी म्हणून मला शिवी देतोय आणि मी ते कॉम्प्लिमेंट समजतोय. इंटरप्रिटेशन आहे. हा माणूस द्वंद्वाच्या पलीकडे गेलेला आहे.
म्हणून सुख आणि दुःख एक, शीत आणि उष्ण दुसरं, आणि आपण ज्याला म्हणतो मानापमान, लाभालाभ, जयाजय, जय आणि अजय म्हणजे पराजय, ह्याच्यात पलीकडे जातो तो खरा क्षमाशील आहे. त्याला कशाचंच काही वाटत नाही. तो म्हणतो ही व्यक्ती मला सुख देते, ठीक आहे, मी त्याला आशीर्वाद देईन किंवा त्याच्यासाठी प्रार्थना, आणि ती दुःख देते, नाही नाही नाही, दुःख देते तिच्यासाठीही मी प्रार्थना करेन, उलट त्या व्यक्तीसाठी मी जास्त चांगली प्रार्थना करेन. त्यांच्या पलीकडे गेलेलं आहे. लज्जा कशाला म्हणतात? लज्जा म्हणजे लाज. मराठीत वगैरे सुद्धा आपण कसा वापरतो, याची लाज वाटली पाहिजे तुला. याची लाज कशी नाही वाटत? आपण प्रश्न कसा बघा असाच विचारतो. लाज म्हणजे ब्लशिंग नाही, लाजणं. लाज माझ्या लाजऱ्या फुला वगैरे ही गाणी असतात, तसं लाजणं नाही आहे. काही वर्षांपूर्वी एक कार्टून होतं, 2-3 मुली जात आहेत आणि समोरून एक मुलगा जातो आणि तो मान खाली घालतो. त्या मुली म्हणतात काय सुंदर लाजला. खरं लाजणं हे आत्तापर्यंत स्त्रियांचं होतं, ज्याला ब्लशिंग म्हणतात. ही लज्जा नाही आहे. काय सांगितले? अकार्य निवर्तन, ती लज्जा आहे. जे करायला नको असं निषिद्ध अशुद्ध कार्य आहे ना, ते जो टाळतो ना त्याला लज्जा आहे. लज्जेचा तो अर्थ आहे अकार्य निवर्तन. आपण माणूस म्हणून जन्माला आलोय आणि फक्त किड्यासारखी सुख उपभोगतो, लाज नाही वाटत आपल्याला? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आता हे जे उरलेले दिवस आहेत ना 1 जानेवारीला, हे आठवण परत झाली पाहिजे. या आठवणीतून सतत स्मरण, सतत स्मरणातून अनुसंधान. अनुसंधान हे प्रभावाचं स्मरण आहे, नुसत्या नामाचं स्मरण आहे. हा सगळं महाराज करून राहिलेलं आहे. ही सगळी साईनाथांची किमया आहे. अरे हा सगळा चमत्कार आहे तो स्वामी समर्थांचा आहे. विचार करा ना तुम्ही. हा जो प्रभाव आहे आणि प्रत्येक गोष्टीत प्रभाव, त्याला अनुसंधान म्हणजे नुसतं राम 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 राम, मला सगळीकडे राम दिसतो, रामाचा प्रभाव. मुलगा नापास झाला, रामाची इच्छा. मुलगा पहिला आला, रामाची इच्छा. हे म्हणतो ना, हां, त्याचं अनुसंधान कायम राहील. म्हणून लक्षात करा इथे काय सांगितलेलं आहे. लज्जा कशाला म्हणतात? अकार्य निवर्तन. म्हणजे री म्हणजे लाज. ही भगवंतांनी आपली विभूती सांगितली 10व्या अध्यायात. आणि कसली री? आत्ता सांगितल्याप्रमाणे, अरे जे करायला नको ते करायची लाज वाटत नाही, भ्रष्टाचाराची लाज नाही वाटत. पूर्वी तुम्हाला सांगतो बायकांनी सांगितलं होतं आपल्याला TV मिळाला नाही तरी चालेल, वाटेल त्या मार्गाने पैसा मिळवू नका. नंतर यांनी आणला ब्लॅक अँड व्हाईट, बोनस मिळाला आणि ते थोडेसे पैसे मी आणला, तो आपल्याच पैशाने आणला. नंतर कलर TV आणतो. हे एकदम कसा कलर TV आपल्याला परवडला? नाही नाही नाही, जरा दुसऱ्या नंबरचा पैसा. लाज कशी वाटत नाही? आधी तो TV घराच्या बाहेर काढला पाहिजे. असं घरातली स्त्री जोपर्यंत सांगत होती तोपर्यंत भारतातला भ्रष्टाचार अर्धा किंवा अर्ध्यापेक्षा कमी होता. आता स्त्रीच ज्यावेळेला सांगते काही केलं तरी चालेल, माझ्या शेजारणीकडे, माझ्या मैत्रिणीकडे, माझ्या बहिणीकडे, आणि मी काम करते तिथल्या माझ्या सहकारिणीकडे जर हे आलेलं आहे हिऱ्याची अंगठी, मला पाहिजे म्हणजे पाहिजेच, वाटेल त्या मार्गाने. हा महत्त्वाचा आहे. लाज नाही वाटत. आज भ्रष्टाचाराची लाच द्यायलाही लाज वाटत नाही आणि लाच घ्यायलाही लाज वाटत नाही. लज्जा हे फार सुंदर आहे. ज्ञान कशाला म्हणतात आपण बघायला पाहिजे. ज्ञान तर त्यांनी काय सांगितलं? परमार्थ तत्वाचा बोध ते ज्ञान, बाकी सारं अज्ञान. मुक्त करते आपल्याला ती विद्या. मुक्त म्हणजे जन्माच्या मरणाच्या चक्रातून मुक्त नाही, मला भीतीतून मुक्त करते, मला अज्ञानातून मुक्त करते, मला काम क्रोध वगैरे षड्रिपूतून मुक्त करते. सा विद्या या विमुक्तया. हे लक्षात ठेवा. ज्ञानात एव तू कैवल्यम, ते ज्ञान सांगितले. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण. नो दाय सेल्फ. हे सगळेजण सांगतात की अरे मी कोण आहे याच्यावर विचार कर. फोकस ऑन यू, युअर सेल्फ. आपला फोकस इगोवर असतो, आपला फोकस भोगांवर असतो, आणि सगळ्यात वाईट म्हणजे आपला फोकस इतरांच्या वागण्यावर आणि इतरांच्या दोषावर असतो. सेल्फ फोकस, फोकस विदिन. आणि मग इतके दोष दिसतील की पहिलं मी संकल्प करीन दोष सुधारण्याचा, पण स्विच बटन असे दोष सुधारत नाहीत. मी दुसऱ्यांचे दोष मात्र पाहणं लगेच बंद करू शकेन. दुसऱ्यांची निंदा करणं मी लगेच बंद करू शकेन. ठरवलं सवयीप्रमाणे एकदम जाईल. आपण मागे म्हणलो होतं ना की गाढवा प्रत्येकाला म्हणायची त्याला सवय आहे. तो एकदा मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये सवयीप्रमाणे म्हणतो, गाढव कुठला?
मला म्हणलात गाढव, नाही नाही नाही, मी तुम्हाला कसं म्हणेन, नंतर त्यालाच गाढव म्हटलं. सगळ्यांना गाढव म्हणतो तो. आपल्या सासऱ्यांना गाढव, आपल्या वडिलांना जणू काय हा गाढवांचा राजा आहे, महागाढव आहे, पण सगळ्याला गाढव म्हणतो. तो जातो, माझा हा शब्द काढा, ही माझी भाषा बदला. तर तो म्हणाला, हे एक लक्षात ठेव की 3 टप्प्यात हा शब्द तुझ्या तोंडातून जाईल, किंवा असले शब्द हे आपल्यासाठी शिक्षण आहे. पहिल्यांदा गाढव म्हणल्याबरोबर जीभ चावशील, म्हणल्याबरोबर तुझ्या लक्षात आलेलं आहे, आफ्टर यू सेड दॅट वर्ड, बरोबर, अपशब्द. नंतर मध्ये तुझ्या लक्षात येईल गाढ, व छान एकदम ब्रेक लागलेला आहे, पण गाढ म्हणलेला आहे. काय म्हणला, नाही, गाढ झोप लागली होती काल मला. अगदी गाढ ज्ञान आहे हो आमच्या गुरूंचं, लगेच झालं. त्यानंतर आता पहिला गा म्हणल्यानंतरच ब्रेक लागायला लागला. बाबा तुम्ही गाढव म्हणणार, हे नाही रे, गा गा कोकिळा गा, हे सगळं हे लगेच म्हटलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यू वॉन्ट टू गेट रीड ऑफ इट, आधीच ब्रेक लागला. हे आपल्याला सहज जमण्यासारखं अजून 60 दिवस आहेत. आपल्या तोंडातले अपशब्द बाहेर काढूया, दुसऱ्याची निंदा बाहेर काढूया. आणि आपण कितीदा बघितले हो, पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, जी व्यक्ती नाही त्याच्याबद्दल बोलू नका. कारण जी व्यक्ती नाही तिच्याबद्दल औदार्यानं, विथ चॅरिटी अँड जनरॉसिटी आपण क्वचित बोलतो, त्याचे दोषच काढतो. आणि ती व्यक्ती आली तर हो हो तुमच्याचबद्दल बोलत होतो, हे काही खोटं नाही आहे, पण काय बोलत होता, हाही एक महत्त्वाचा भाग आहे. एवढं ठरवूया ना. आणि आपण तिघंजणं जर नेहमी गप्पा ते नाही आहेत ना, आता बोलू नकोस. पंतप्रधान आहेत का, नाहीत, बोलू नकोस. मुख्यमंत्री नाहीत ना, कशाला शिवाय देतोस. चांगलं बोलायचं असेल तर बोल, कारण ते आपल्या जिभेवरचे आणि आमच्या कानावरचे संस्कार आहेत. चांगलं बोल, चांगलं बोलवतच नाही आपल्याला. म्हणून आपलं अर्ध अपशब्द बोलणं, निंदा करणं, अपमान करणं अर्ध कमी होईल. आपण हा नियम पाळला तर जी व्यक्ती नाही त्याच्याबद्दल बोलायचं नाही. एक संकल्प म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर ज्ञान परमार्थ तत्वाचा बोध. आणि एका विद्यार्थ्याने विचारले ना गुरुना, की असं कोणतं ज्ञान आहे की जे मिळालं की बाकी कोणतंही ज्ञान मिळालं नाही तरी चालतं. आत्मज्ञान. आणि असं कोणतं ज्ञान आहे जे मिळालं नाही आणि बाकी सगळं ज्ञान मिळालं तरी काही उपयोग नाही, आत्मज्ञान. दुसरं उत्तरच नाही आहे. म्हणजे काही मिळालं नाही, हे मिळालं चालेल, आणि हे मिळालं बाकी काही मिळालं नाही तरी चालेल. कितीतरी आपल्याला सांगता येईल. उत्तम दया कोणती. दया म्हटल्यानंतर आपण मर्सी म्हणू, ग्रेस, निरनिराळे शब्द आपल्याला आठवतील. जास्तीत जास्त सिंपथी. आणि काय उत्तर दिलं बघा. उत्तम दया म्हणजे काय, सर्वांच्या सुखाची इच्छा ठेवणं. सगळे सुखी होत, सर्वेत्र सुखीनः सन्तु, ही प्रार्थना दयेसाठी आहे. फार मार्मिक प्रसंग आहे, विवेकानंद वगैरेच्या साक्षीनं घडलेला. वैष्णव तंत्र नावाचा ग्रंथ आहे. कधी कधी रामकृष्ण भाऊ आपल्याकडे तो ग्रंथ आहे का, चला आपण वाचूया. हे सगळे प्रसंग वचनामृतात आलेले आहेत. आता लक्षणं वाचतायत कुणाची, वैष्णवाची. वैष्णव कोण, विष्णूचा भक्त. आपल्याला ते नरसिंह मेहताचं गाणं माहीत आहे. कुठलं, वैष्णव जनतो तेणे कहिये, जो पीर पराई जानिये रे. सगळ्या ह्याच्यात तेच आहे की जो दुसऱ्याची पीडा जाणतो आणि त्याची सेवा करतो, परोपकारी, तो वैष्णव आहे. अशी अनेक त्याची लक्षणं येतात. दया, वैष्णवाचं एक लक्षण आहे दया. पुन्हा वाचा. रामकृष्ण म्हणतात दया. तू कोण रे दया करणार. तुझी दया करली पाहिजे सगळ्यांनी. सेवा कर, सेवा. आणि शिव भावे जीव सेवा. म्हणजे पक्षाला पाणी जरी घालत असेल, मग तो कावळा असू दे, चिमणी असू दे, नमस्कार करा. त्याच्यात शिव बघा किंवा शिवानी. चिमणी असेल तर शिवानी बघा, आणि चिमणा असेल तर शिव बघा. आम्हाला कसं कळणार, आपण गमतीनं म्हणतो ना, उडाला तर चिमणा, उडली तर चिमणी. पण त्याला अभ्यास केला तुम्ही बघा, कुठे ना कुठेतरी काहीतरी लक्षण असतं. पण आपल्याला त्याचं हे नाही कर्तव्य, शिवच बघायचं आहे ना सगळीकडे. पहा, शिवभावे जीव सेवा. तू दया करून, दया, दयानिधी, दयासागर, दयार्णव. हा जो राम आहे ना, तो दया करतो सगळ्यांवर. तू काय दया करणार आहेस. ॲट द मर्सी ऑफ. लक्षात ठेवा, मी काय क्लर्क, आय एम ॲट द मर्सी ऑफ हेड क्लर्क. त्यांनी सांगितलं थांबायला पाहिजे, नाही तर नोकरीवर जाईल, मेमो देईल ना तुम्हाला. हेड क्लर्क म्हणतो आय एम ॲट द मर्सी ऑफ माय बॉस. बरोबर आहे ना. बॉसला विचारा, कुणाला सांगणार नसेल तर आय एम ॲट द मर्सी ऑफ माय वाईफ.
म्हणजे तिने सांगितलेलं आणलं नाही, ती उपाशी ठेवेल मला. वाईफला विचारा, आय एम ॲट द मर्सी ऑफ. ती म्हणते आय एम ॲट द मर्सी ऑफ दागिने, आय एम ॲट द मर्सी ऑफ कपडे, आय एम ॲट द मर्सी ऑफ वगैरे. कुठे कुठेतरी आपण शरण जातो ॲट द मर्सी. मर्सी म्हणजे दया. विचार करूया, तर खरी दया परमेश्वरच करतो. आपण सेवा करू शकतो आणि सेवा करा. हे झाल्यानंतर विवेकानंद म्हणाले, आहा हा, संपूर्ण जीवनासाठी कार्यक्रम मिळाला, प्राणसूत्र मिळालं, शिवभावे जीवसेवा. बघा, त्याच्यानंतर परमस्नान कशाला म्हणतात? परमस्नान अर्थातच गंगेतलं. नंतर हे गंगेतलं काय? हनुमानाला विचारा. सगळे सागर जिथे मिळतात, आपल्याकडे तर 3 सागर मिळतातच. इकडचा अरेबियन सी किंवा सिंधू सागर, तिकडचा बे ऑफ बेंगॉल किंवा बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. 3 सागरांचा संगम आहे. भारताची काय वैशिष्ट्य आहेत. आणि सागर सगळे एकमेकाला जोडलेले आहेत. म्हणून काय की सगळ्याच सागराचं तीर्थ आणलं की सगळ्या नद्यांचं तीर्थ आणल्यासारखं होतं. म्हणजे सागरात केलेलं स्नान हे परमस्नान आहे. पण अरे नाही निर्मळ मन काय करील साबण, आपण म्हणलं ना, हे तुकाराम आहे. अरे मनाचं स्नान परमस्नान, आणि मनाचं स्नान नामानं, तोच डिटर्जंट आहे. मनाची धाव बाहेर, नाम म्हणतं चल आत, बाहेर चल आत. मांजरी वगैरे बऱ्याच वेळेला तिला जायचे, पण पिल्लं मागेल म्याव, तिचं निरनिराळ्या प्रकारे म्याव म्याव करते ती. तर हे परमस्नान म्हणजे मनोमलांचा त्याग. मनाचं स्नान हे परमस्नान आहे. आणि तुम्हाला सहज सांगतो, 6 पैलू आहेत शुद्धीचे, ज्याला शुचिता हा सुंदर शब्द आहे. आपण सॅनिटायझेशन, पण सँक्टिटी, सॅनिटीमध्ये कुठेतरी शहाणपण आहे, विजडम, आणि सँक्टिटीमध्ये शुचिता आहे, पावित्र्याच्या वरची भावना आहे. पण आपण या 6 गोष्टी शुद्ध तरी करूया. विचार, उच्चार, आचार, आहार, विहार आणि विकार. मी परत तुम्हाला सांगतो, आपल्या जीवनाचा विचार करायचा आहे. 60 दिवस आहेत. मी कसं पुढचं जे साल आहे 2022, त्याचं एक काय माहिती आहे ना, 2 2 2 3दा 2 आहेत की नाही. म्हणजे मी आणि तू, आपण सहनाववतू, 2 जण आहेत. गुरु आणि शिष्य, सगळीकडे हे द्वैत आहे. आणि त्या द्वैताचा अनुभव घेऊन मी त्याच्याशी जर जोडला गेलो तर मधलं जे 0 आहे 2022 मधलं, ते 0 पूर्ण बनेल आणि मला पूर्णत्वाचा अनुभव येईल. नाही तर सगळं 0 बनेल. 2 2 2 द्वैताचा अनुभव, आणि द्वैतातून पूर्णत्व, एकत्व, अनेकातून अद्वैत, हा विचार आपण करूया. त्याच्यानंतर परमस्नान त्याला म्हणतात. कशाला नियंत्रित केल्याने माणसाला शोक होत नाही. नियंत्रित, एरवी अडवलं कुणालाही राग येतो की. लहान पोर म्हणतं दुकान बंद, मग आपण त्यालाच जर उचलून घेतलं तरी स्वतःला राग येतो. नाही नाही नाही, मी दुकान बंद केलं होतं, तुम्ही खालून जायला पाहिजे होतं, उचलून मला काय घेतलं लगेच. असं काय नियंत्रित केल्यामुळे माणसाला शोक होत नाही? तर त्यांनी सांगितलेलं आहे, सोपं उत्तर आहे की मनाला नियंत्रित केल्याने, मन, मनाचे विचार, मनातल्या भावना, ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांना नियंत्रित केलं ना तर मनाला बिलकुल शोक होत नाही. उदाहरण लक्षात ठेव, अरेला कारे सोपं आहे, अहो काहो तेही सोपं आहे. पण तुम्ही म्हणाल काय मूर्खाचं तत्त्वज्ञान आहे हे. येशू ख्रिस्त, गौतम बुद्ध, त्यांच्या तत्त्वज्ञानाचा सार हे शब्द नसतील, पण मला वाटतं की हे शब्द येशूचे सुद्धा आहेत. एकानी तुम्हाला एका गालावर मारलं ना तर दुसरा गाल पुढे करा. हे काय भ्याडाचं तत्त्वज्ञान? करून दाखवतो. एखादा दारासिंग सारखा येतो आणि तुमच्या पायावर गर्दीत पाऊल ठेवतो, काय आपला लगेच हात उचलतो आणि तो पैलवान बघितल्यानंतर नाही नाही सहज माशी बसली होती ते करते. विचार करा, एक जाओ माफ कर दिया, अरे का रे तो पैलवान आहे तुला दिसतो. अशा वेळेला कुणी मारल्यानंतर ह्याच्या इथेही मारा, हा निर्लज्जपणा नाही आहे? फार अवघड आहे ही गोष्ट. लहान मुलगा सुद्धा लगेच चिडतो, त्याचा इगो दुखावला जातो. म्हणून हे सांगितलेलं आहे की सोपं आहे, कशाला नियंत्रित. आणि मनाबाबतीत काय सांगितलं? मनोही येणं जितम जगत केन. सगळं जग जिंकलं कुणी? मन जिंकलं त्यांनी जग जिंकलं. आणि ज्याला मन जिंकता आलेलं नाही ना तो जगत जेता अलेक्झांडर जरी असला, ऋषींनी त्याला प्रश्न विचारलाय, तो म्हणा आय एम देअर टू कॉन्कर द वर्ल्ड अँड आय हॅव ऑलमोस्ट कॉन्कर द वर्ल्ड. मी ग्रीसमधून आलेलो आहे हिंदुस्थानात, आता पुढे जिंकायचं फार थोडं राहिलं आहे. त्यांनी सांगितलं हॅव यू कॉन्कर्ड युअर सेल्फ? त्या ऋषीने प्रश्न विचारला, स्वतःवर विजय मिळवलायस?
नाही. अरे मग सगळं जग जरी जिंकलंस तरी एक व्यक्ती जिंकायची राहणार आहे. आम्हाला विचार, आम्ही खरे जग जिंकतो प्रेमातून, सहानुभूतीतून, सेवेतून, त्यागातून, सगळ्यांना आपुलकीनं आत्मीयतेने वागवतो. त्यातून आम्ही जग जिंकतो. आम्हाला कुठलंही शस्त्र लागत नाही आणि कुठलंही वाहन लागत नाही. तुझा घोडा आणि तुझी ती तलवार त्यांनी नाही जग जिंकू शकणार. जग प्रेमातूनच जिंकलं जातं. हे किती सुंदर उत्तर आहे, लक्षात ठेवा. गृहस्थाचा मित्र कोण? शेजारी चांगला वागत असेल तर, किंवा समानशीले व्यसनेषु सख्यम, ज्यांचा स्वभाव सारखा आहे. व्यसन, आता अनेक अर्थ आहेत या शब्दाला, पण व्यसन म्हणजे संकटसुद्धा आहे, पण व्यसन त्या म्हणजे माझी बिडी तुझी काडी, माझी तंबाखू तुझा चुना, हे चांगलं जमतं त्यांचं, प्रवासात सुद्धा जमतं. अरे झाडाखाली जरी बसलेत ना तरीसुद्धा शिदोरी वाटून खाणार नाहीत माझी इकडे तिकडे, पण अरे तंबाखू आणले पण चुना विसरला. तो म्हणलं बरं झालं मी तंबाखूच विसरलो. अरे काढा ना. मग गणपतराव आणि बबनराव चांगली दोस्ती जमते. हे असं समानशीले व्यसने, त्याला मित्र नाही म्हणायचं. परमहितैषी, जो हित बघतो. इथे काय सांगितलेलं आहे? गृहस्थाचा खरा मित्र पत्नी आहे. तू म्हणाल मैत्रीण का नाही? मैत्रीण म्हणजे पती पत्नीवर वो, जे वो आहे ना ती मैत्रीण आहे. मित्राचं तुम्ही स्त्रीलिंगी करू नका. मित्र, माझा खरा मित्र, पतीचा खरा मित्र पत्नी आहे आणि पत्नीचा सुद्धा खरा मित्र पती आहे. आपण म्हणतो की पातिव्रत, पत्नीव्रत का नाही? हल्ली प्रश्न विचारतात. अरे पातिव्रत्याचा अर्थच आहे की मी हे सगळं करते त्यामुळे माझ्या सौभाग्याचं रक्षण होतं, आणि माझ्या सौभाग्याचं रक्षण म्हणजे माझ्या पतीचं रक्षण. म्हणून भ्रष्ट केलेलं आहे. इंद्राने अहल्येला भ्रष्ट केलेलं आहे. अनसूयेला भ्रष्ट करण्यासाठी 3 देव आले आणि स्वतःच बाळे येऊन बसले. 3ही देवाची झाली बाळे, अनसूयेचे सत्व आगळे. विचार करा तुम्ही. आणि म्हणून काय की खरा जो मित्र आहे, तुम्ही म्हणाल की पतीचा का नाही उल्लेख केला? ती परिस्थिती कशी होती? पुरुष प्रधान, अजूनही पुरुष सत्ताक अशी आहे ना. आपण जगातल्या हेड्स ऑफ स्टेट्सची नावं काढली तर 100 जणात किती असतील हेड्स ऑफ स्टेट? स्त्रिया 5 सुद्धा नाहीत. आजही तशीच परिस्थिती आहे. आणि म्हणून काय सांगितलं की पत्नी जर समजूतदारपणे वागली तर, आणि तरच खोटं. मग समजूतदारपणे वागणं म्हणजे काय? पडतं घेणं का? कोण पडतं घेणं समजा सांगा. कारण पडणं काय वाईट आहे का हो? सांगा बरं. म्हणून तुम्हाला सांगतो की पडतं घेणं, पडणं नाही, त्याच्यात कुठेतरी तडजोड अशी आहे, प्रेमाची तडजोड आहे, तत्वांची तडजोड नाही आहे. म्हणून आज धडाधड घटस्फोट व्हायला लागलेले आहेत. तू आणि मी, मै मै तू तू, तू तू मै मै. सुरुवातीला कसं असतं? मै नाही तू, आणि तो त्याच वेळेला म्हणतो मै नाही तू. हा तू महत्त्वाचा असतो. माझा तुझ्यावर फोकस आहे, तुझा माझ्यावर फोकस आहे. पण लग्न झाल्यानंतर मै, आणि तो म्हणतो तू, मैं तुही. आपण बघितली ती गोष्ट. ते सगळं होतं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे फार सुंदर. माणसाचा दैवकृत सखा कोण? म्हणजे दैवाने मिळालेला, निवडलेला नाही ना. अक्षरशः वी मे चूज फ्रेंड्स बट वी कॅनॉट चूज आवर ब्रदर्स सिस्टर्स अँड वी कॅन नेवर चूज आवर नेबर्स. प्रवासात सुद्धा नेबर नाही. बरं झालं बाबा आपल्या तिघांच्याही सीटवर कुणी ओढणारा नाही आहे. पण हे कुठे माहीत आहे? तो पुढच्या स्टॉपला उतरणार नाही, आणि नंतर जो चढणार आहे त्याचा धुराड कायम चालू आहे. पूर्वी तुम्हाला म्हणतो, आता आज गोव्यात बंद झाले म्हणून, पूर्वी ह्या ज्या विकायला यायच्या ना मासे वगैरे, त्या विडी नाही एवढा विडा ओढायचा. विडा हे तंबाखू कुठल्या तरी पानात घालायचे, मोठं असायचं. आम्ही बरं म्हणायला गेल्यानंतर असा धूर 4 सीट्स ना तरी तो त्रास द्यायचा. मग काय सगळं दैवकृत आहे. दैवकृत सखा कोण? तर त्यांनी काय सांगितले उत्तर? भार्या सांगितले, परत पत्नी. आणि दैवकृत कशी? अर्जुनानं स्वतःच्या पराक्रमानं जिंकलं. कोणाला? द्रौपदीला. म्हणजे द्रौपदी अर्जुनाचा काहीतरी केलं, पण आहे ती भिक्षा वाटून घ्या अशी ती कुंती म्हणते काय, आणि 4 जणांना फुकट मिळाली द्रौपदी. दैवकृत. पण एक लक्षात ठेवा, कुंती ही एवढी सती म्हणजे साध्वी आहे, सच्चरित्र, सच्शील आहे. तिच्या तोंडातून गेलेलं वाक्य अकारण जाणारच नाही. जसे तयाचे विसाट शब्द सुखे म्हणून येते वेद, तोंडातून शब्द सुटला तरी त्याला वेद वाक्याचं सामर्थ्य असतं. ती वेदवाणी असते मोठ्या माणसांची. तर ती म्हणली वाटून घ्या.
ह्याच्यात फार मोठं पुढे नारद सांगतात त्या 5 जणांना, आणि ते द्रौपदीला आचारसंहिता कोण करून देतात? नारद. गंमत आहे की नाही? ज्याला लग्नाची जो स्त्रियांच्या वाऱ्याला उभं राहत नाही त्यांनी आचारसंहिता, आणि ती आचारसंहिता त्यांनी आयुष्यभर पाळली. आणि आयुष्यभर पाळल्यामुळे नारद म्हणाले की तुझ्या तोंडून देव बोलला ग, ही इतकी तेजस्वी आहे, एकाचीच पत्नी झाली तर त्या बाकीच्या 4 भांडण, ईर्ष्या, मत्सर निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. फार सुंदर आहे. दैवकृत सखा हे सुंदर उदाहरण. आपण सखा भार्या तिला बेटर हाफ म्हणतो इंग्लिशमध्ये सुद्धा, आणि आपल्याला अर्धांगिनी म्हणतो. अर्धांगिनी म्हणजे अर्धच आहे. काही काही जण विनोद करतात, एखाद्याची जर बायको जाड असेल ही आमची दीडांगिनी. अरे पण म्हणजे तू अर्धवटच आहेस ना, तू अर्धवटच आहेस. आम्ही 2 जण ना ही दीडांगिनी, आम्ही विनोद करतो आपण. पण अर्धांगिनीमध्ये सुद्धा तिला जे डावं अंग दिलेलं आहे लक्षात ठेवा, ते डावं अंग महत्त्वाचं आहे. शरीराचा जरी विचार केला तरी हृदय डाव्या बाजूला वळलेलं आहे. व्हायटल आपण काही महत्त्वाची इंद्रिय ही डाव्या बाजूची आहे. आणि मुख्य म्हणजे मेंदूच्या उजव्या भागातून जी केंद्र आहेत, फार महत्त्वाची केंद्र आहेत. पेशन्सचं केंद्र आहे, आर्टचं केंद्र आहे, सातत्यानं एकच एक काम करणं आणि त्याच्यात काहीतरी नवीन निर्माण करणं, ही का इथे आहेत. आणि हे इथे आल्यानंतर इकडच्या बाजूला जातात. म्हणून डाव्या बाजूला जी केंद्र आहेत ना, ती केंद्र माणसाला माणूस बनवतात. डाव्या बाजूची जी केंद्र आहेत ना, उजव्या बाजूची केंद्र डाव्या बाजूला जातात शरीराच्या. इथे तो पहिला जो मणका आहे ना, त्या मणक्यात, इथे म्हणजे मागे, त्या मणक्यात एक्सचेंज होते. ती का निसर्गाने केलेली आहे माहीत नाही, पण हे लक्षात ठेवा. म्हणून डाव्या बाजूला जरी असली ना तरी ती बेटर हाफ आहे, लक्षात ठेवा. आणि ती आहे ना शक्ती. म्हणून शिव सगळा काम करू शकतो. आपण देवी भागवताच्या वेळेला या कथा बघितलेल्या आहेत. शक्ती मुख्य आहे. शक्तीला कार्य करायला माध्यम लागतं, ठीक आहे ना, पण माध्यम नुसतं आहे पण शक्तीच नाही. बऱ्याच वेळेला आम्ही कनेक्शन वगैरे घेतले हो, पण ते एवढे पैसे मागतात की आम्हाला मिळालंच नाही. पाणी नाही, इलेक्ट्रिसिटी नाही, कारण कनेक्शन घेतलेलं आहे. म्हणजे शक्ती, पाणी, जलशक्ती आहे ती, ही इलेक्ट्रिसिटी विद्युत शक्ती आहे. शक्ती नाही, पण कनेक्शन हे परफेक्ट आहे. आमचं कनेक्शन परफेक्ट आहे, फिटिंग. पण जोपर्यंत शक्ती येत नाही तोपर्यंत दॅट फिटिंग इज अनफिट टू सर्व ऑर टू वर्क. हे लक्षात ठेवा. दैवकृत सखा हे मानलं पाहिजे की आमचं दैव मोठं म्हणून मला हे मिळाले. आणि तिने म्हटलं पाहिजे माझं भाग्यवान मी म्हणून मला हे मिळाले. भागवान म्हणतात कुठे हिंदीमध्ये, भागवान, आणि नंतर शिव्या देतात. हे एक गमतीदार प्रसंग आहे. भागवान म्हणजे तू भाग्यवान आहेस. तुला भाग्यवान का म्हणतात? माझ्यासारखा पती तुला मिळाला म्हणून भाग्यवान. पण भाग्यवान काही वाईट शब्द नाही आहे वगैरे. एक हेडमास्टर आहे आणि तो सगळ्याला असं म्हणतो की ही मुलगी भाग्यवान आहे कारण माझ्या पोटी हे भाग्यवान आहे माझा मुलगा, हे सगळं. आणि आणखीन त्याचे लग्न झालेली बहीणसुद्धा आहे भाग्यवान. माझ्यामुळे सगळेजण भाग्यवान आहेत. भागवान 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 सगळे म्हणतो. एक दिवस अचानक इन्स्पेक्शन. त्यावेळेला तो जातो शिंप्याकडे, अरे बाबा शिवून दे 3 तासात, उद्या इन्स्पेक्टर येणार आहेत आणि नवीन लेहंगा तरी नको का मला? तर तो म्हणतो देतो. आणि तो शिवतो लेहंगा. तो साधारणतः 3 इंच लांब असतो. घरात 5-6 माणसं, आईसुद्धा, सगळ्यांना भागवान. ते सांगतात की इन्स्पेक्टर आपल्या घरी जेवायला येणार आहे ना, स्वच्छता मी करते ना, मला तुमचा लेहंगा तो बारका करणं जमणार नाही, मला तुमचा जमणार नाही. बाबा मला तुम्ही बाजारातून पदार्थ, मुलगा हे सांगतो, मुलगी ते सांगते, बहीण ते सांगते, आई हे सांगते, बायको म्हणतात चांगला स्वयंपाक करायला सांगितला आहे मला, भाजी सगळं किंवा निर्णय तो मांसाहारी असेल करायला नको का? तो म्हणतो ठीक आहे बघूया. शेवटी पिऊनला सांगतो की मला हा लेहंगा इतक्यात, तो म्हणतो की साहेब तिथपर्यंत पोचलेले आहेत, केव्हाही येतील, मध्ये काही तास गेलेले आहेत. तो म्हणतो की एकच आहे की लेहंगा वर खाली करण्यासाठी मला मदत कर, नाही तर मी लेहंग्यात पाय अडकून इन्स्पेक्टरवर धडकेन. त्यावेळेला बायकोच्या मनात येतं कितीही केलं तरी हे हेडमास्टर आहेत ना, मी हेडमास्टरीन नाही का, म्हणून ती कापून ठेवते. नंतर आई म्हणते की मुलगा आहे, ती कापून ठेवते. प्रत्येकजण 3-3 इंच कापतात. हा ज्या वेळेला लेहंगा घालतो त्यावेळेला लेहंग्याचा बरविडा होतो. आणि त्यामुळे काय, आणि तो ट्राय करतो. इतक्यात ते आले म्हणल्यानंतर जा आधी तुम्ही लेहंगा घाला. आणि
इन्स्पेक्टर विचारतो, हे असं घालून तुम्ही शाळेत येता? मग त्याच्या लक्षात येतं की अरे बाप रे, हे प्रेमाने भाग्यवान भागवान, हे नुसतं म्हणण्यासाठी नाही, दैवकृत सखा आपलं भाग्य आहे, पत्नी हे सांगितलेलं आहे भाग्य. मग पत्नीच्या दृष्टीने पती आहे की, पण इथे सांगितलं आहे पुरुषप्रधान म्हणतो आपण, पुरुष सत्ताक म्हणतो, पण दोन्ही ठिकाणी पत्नी भार्या हेच उत्तर दिलेलं आहे. पृथ्वीहून वजनदार काय? आता या पृथ्वीहून वजनदार काय असणार आहे? कॉमन सेन्स नाही, असं 5वीतलं पोरगं सुद्धा म्हणे या पृथ्वीवर पृथ्वीपेक्षा वजनदार काय असणार आहे? यमाला त्या काही कॉमन सेन्स नाही, बरोबर. पण युधिष्ठिराने उत्तर काय दिले ते बघूया ना. आपल्याला एक म्हण माहीत आहे की जे एका सिनेमात फार सुंदर वाक्य उच्चारलं गेलेलं आहे, की तो म्हणतो की हा माझा नातू आहे आणि मी त्याचा आजोबा, हा मारलेला आहे. आता याची तिरडी, नातवाची तिरडी आजोबांच्या खांद्यावर ज्यावेळेला आजोबा घेतात त्यावेळेला ते पृथ्वीपेक्षा जास्त वजन असतं. आता तर तिरडी आपण तेवढे घेत नाही कारण शववाहिकाच आहेत म्हणून, पण किती जण मेले. मी कोविडचं म्हणत नाही, रस्त्याच्या अपघात मरणाऱ्यांचं वय काय बघा, 30च्या आतले आहेत सगळेजण, 2 व्हीलरवर वगैरे, आणि गोव्यात रोज मरतात रोज. आणि ह्यांना अग्नी कोण देणार आहे? मोठा भाऊ किंवा वडील किंवा आजोबा. म्हणजे पृथ्वीपेक्षा जास्त वजनदार असे हे अननॅचरल डेथ्स आहेत, ज्याला आपण म्हणतो ना की अनैसर्गिक मृत्यू. ते उत्तर दिलेलं नाही आहे. त्यांनी उत्तर काय दिले ते बघा, मातेचा गौरव, आईचा जो गौरव आहे ना तो या पृथ्वीच्यापेक्षा सगळ्यात भारी, म्हणजे सगळ्यात वजनदार, सगळ्यात महत्त्वाची अशी गोष्ट आहे आईचा गौरव. मी माझ्या आईचा गौरव करणार नाही तर कोण करणार आहे? मागे एकदा सहज सांगितलं होतं, AR रहमान त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी एवढी अगदी ऑस्करपर्यंत बक्षिसे मिळवलेली आहेत. प्रत्येक वेळेला हे बक्षीस कुणाला डेडिकेट करणार तो म्हणतो विचारूच नका, मा काय गोड म्हणतो तो, आणि आईला तो स्टेजवर आणतो. हिला डेडिकेट केलेलं, ही आहे म्हणून मी आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. आईचा गौरव. मग आई म्हटल्यानंतर मातृभूमी आली, मातृभाषा आला, आणि मी माझ्या आईला जेवढी किंमत देतो ना, किंवा माझ्या आई वडिलांना, माझ्या कुटुंबाला, माझ्या देशाला, माझ्या संस्थेला, एक मराठीत फार सुंदर एक साधी म्हणही नाही आहे, वाक्य आहे की तुम्ही जर तुमच्या आईवडिलांना 4 किंमत देत असाल तर समाज त्यांना 5 सुद्धा किंमत देणार नाही आहे. तुम्ही जर म्हणलं की माझ्या आईसारखी आई नाही, वडील त्यावेळेला ते म्हणजे ह्यांच्या आईसारखी आई नाही आहे, आम्ही गेलो होतो, काय सुंदर स्वयंपाक केला होता, गरिबाचंच घर आहे पण किती स्वच्छ आणि टापटीप, हे मी गौरव केला पाहिजे. आईचा गौरव हे ह्या पृथ्वीवरची सगळ्यात वजनदार. आणि आता विचारलं आकाशाहून उंच काय? हे पृथ्वी झाली, आकाश पित्याचा गौरव. पिता म्हणजे एकाच वेळेला सांगितलं, एकाच वेळेला ज्याच्या कीर्तीचा शब्द पृथ्वी आणि आकाश यांना स्पर्श करत असतो अशाचा गौरव हे आकाशाहून उंच आहे. पिता सांगितलंय. पृथ्वीहून वजनदार माता, भूमाता सुद्धा आहे ना, ती आईच आहे ना, पण पृथ्वीचं आई म्हणून जेवढं वजन आहे ना ते नुसत्या पृथ्वीचं नेट वेट असतं ना, म्हणजे अगदी तेवढंच काढा, पण त्या पृथ्वीतून पिकं येतात, त्या पृथ्वीवर इमारती बांधल्या जातात, हे वजन नाही का? पण तरीही तिचा जो गौरव आहे ना, आपण आज गौरव का रौरव म्हणजे नरक, पृथ्वीचा रौरव करून टाकलेला आहे. पृथ्वीचा गौरव तिला पुन्हा प्राप्त करून दिला पाहिजे, आणि मग आपण म्हणू शकू आकाशाहून उंच काय तर पिता. आणि जगत पिता सूर्य हा आकाशातच आहे, पण त्याचं कार्य हे आकाशापेक्षा मोठं आहे, कारण त्याला विश्वाची प्रतिष्ठा म्हणलेलं आहे की तो आहे म्हणून सगळं विश्व आहे. प्रत्येक आकाशगंगेला किंवा सोलर सिस्टमला एक सूर्य आहे, असंख्य सूर्य आहे. शेवटचा प्रश्न वाचणार आहोत, चिंतन करत थांबणार आहोत. किती स्पष्ट प्रश्न आहे बघा. हे 2दा विचारलं युधिष्ठिराला, आणि दोन्ही वेळेला प्रश्न विचारणारा निराळा आहे. एकदा त्या अजगराने भीमाला आपल्या विळख्यात घेतलंय, आणि तो नहुष नावाचा राजा, ययातीचा पिता, त्याला इंद्रपद मिळालेलं आहे, तो म्हणतो मला इंद्राणी पाहिजे. तर ती म्हणते की तू अशा वाहनातून ये की आत्तापर्यंत कुणी ते वाहन वाहिलेलं नाही आहे, म्हणून हा पालखीतून येतो, ऋषीना पालखी. मग ऋषी म्हणतात तो सर्प लवकर चला, मला लवकर इंद्राणी पाहिजे, कधी एकदा तिला भेटतोय असं झालेलं आहे. त्यावेळेला ते पालखी खाली ठेवतात. सर्प, अरे ऋषी तू सांगितलंस चांगला राजा म्हणून आम्ही निघालो, आमचं काय पालखी वाहणं काम आहे? ठेवलं सर्प, अजगर बनतो. मग तो शरण येतो आणि म्हणतात की काही नाही, तू अजगर आहेस, एका ठिकाणी पडून राहा,
तुझ्या अन्नाची व्यवस्था होईल, परंतु तू चिंतन करत राहा. आणि ज्या वेळेला तुझ्या मनात प्रश्न येतील, त्या प्रश्नांना तुला समाधान वाटेल, अशी उत्तरं मिळतील, त्यावेळेला तू मुक्त होशील. भीमाला गच्च आवळून धरलेला आहे, त्यावेळेला तो म्हणतो की तू शापित कोणीतरी आहेस, प्रश्न विचारलेले आहेत. त्याला आजगर पर्व म्हणलेलं आहे. हे आरण्य पर्वच्या आधीच आहे. आजगर म्हणजे अजगराचं. प्रश्नोत्तरच आहेत. एक प्रश्न विचारून थांबूया आपण आज, की त्यांनी विचार धर्म अर्थ काम या परस्पर विरोधी हे जे पुरुषार्थ आहेत, धर्माच्या पायावर अर्थ आणि काम व्यास हात उभारून सांगतायत. कुणी माझं ऐकत नाहीत म्हणून व्यास विषाद जसा अर्जुनाला झालाय तसा व्यासानं झालाय. तिकडे गीता आली आणि इकडे भागवत नावाच्या ग्रंथाची प्रेरणा व्यासानं नारदांनी दिली. हा कथाभाग आपल्याला माहीत आहे. पण यांनी काय सांगितलेलं आहे? धर्म अर्थ काम. अरे कामना वाटेल तसे जातात, त्यांना मिळवण्यासाठी वाटेल त्या पद्धतीने अर्थ, आणि हे सगळं धर्माच्या पायाच्या विरुद्ध. म्हणजे किती परस्पर विरुद्ध आहेत. यांचा संयोग कसा होईल? संयोग कुटुंबातच होईल ते म्हणाले. जसं काय सांगितलेलं आहे, जेव्हा धर्म आणि भार्या परस्पर अविरोधी होतील, सहे होतील, संवादी होतील, आणि धर्म आणि भार्या या पुरुषाला मदत करतील, पुरुषाला पूरक होतील, त्यावेळेला धर्म अर्थ आणि काम हे परस्पर विरुद्ध जरी वाटले तरी त्यांचा संयोग होईल, त्यांचा समन्वय म्हणजे सिंथेसिस होईल. हे दिलेलं आहे. आता फक्त चिंतन करून थांबूया. म्हणजे इथे काय सांगितलं? धर्म धर्म फक्त बायकांनीच पाळायचं का? नाही. धर्म आणि बाई म्हणजे स्त्री पत्नी म्हणूया आपण, ती जर संवादी झाली म्हणजे अनुकूल झाली तर तिथेच संयोग तुम्हाला दिसेल. आणि धर्म अर्थ कामाचा संयोग म्हणजे जी आपण 7 फेरे करताना वचन देतो एकमेकाला, धर्मेच अर्थेच कामेच न अतिचरामी, म्हणजे तुझी संमती आणि सहमती घेतल्याशिवाय मी धर्मकार्य करणार नाही, मी अर्थ मिळवणार नाही वाटेल त्या मार्गाने, तुझी सहमती पाहिजे. म्हणून मगाशी सांगितलं ना, काहीही करा पण मला ह्याची अंगठी पाहिजे, मला कलर टी व्ही पाहिजे, काहीही करा. मग हे कुटुंब हे राहणारच नाही. अनुकूल पाहिजे. उदाहरण गिरिजा कुणाची? एकनाथांची. काय अनुकूल कुटुंब आहे. मुलगा विचारतो, आई या क्षणी निर्णय घे, तुला मुलगा पाहिजे का वडील पाहिजे, म्हणजे पती पाहिजे. कारण पती आहेत ना, ते मराठीतून भागवत सांगतायत, हे मान्य नाही आहे शास्त्राला. त्यावेळेला ते क्षणात सांगतात तू जा. हां. आणि मग तो हरिपंडित घेऊन निघून जातो घरातून. खरी अनुकूल पत्नी आहे. आणि प्रतिकूल पत्नी कुणाची आहे? तुकारामाची. अवली अत्यंत प्रतिकूल. आता येईल आमचं ध्यान, उघडतच नाही दार, मग परत परत करतात. आणि नंतर तो एका मित्राला घेऊन येतो, तुम्हाला माहीत आहे, आणि अगं उघड ग दार, माझ्याबरोबर एक मित्र आहे, तो भुकेलेला आहे, तुम्हाला जेवण देणार नाही तर त्या मित्राला काय देणार आहे? शेवटी परत परत केल्यानंतर तिला दया येते आणि ती बादलीवर पाणी तुकाराम त्या मित्राच्या अंगावर टाकते. त्यावेळेला तो म्हणतो की, आपण म्हणतो ना सुना होगा, ऐकलं असेल की जो गरजते वो बरसते नाही, हमारे यहाँ गरजते भी है और बरसते भी है. शांती आहे. म्हणजे प्रतिकूल पत्नी म्हणून तुकारामाचा संसार काही आदर्श नाही आहे. पण तुकाराम या संसाराचा नाहीच आहे, तो मुक्तच आहे, तो वैकुंठातच राहतो. आम्ही वैकुंठवासी म्हणतो, खरंच तो वैकुंठात आहे. हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. तुकारामाचा प्रपंच प्रतिकूला पत्नी असल्यामुळे आनंदाचा आदर्श असा नाही आहे. तुकाराम आनंद आहे. तुकाराम हा आदर्श काय संत सूर्य आहे. पण एकनाथांचा कसा पत्नी समजून घेणारी आहे. आणि म्हणून ज्या वेळेला ती म्हणते स्वयंपाक करायला माझी हरकत नाही, पण पाणी नदीचं आणलं पाहिजे, तुम्ही प्रवचनात राहणार, अभ्यासात पूजेत राहणार, मग त्यावेळेला श्रीखंड्या म्हणजे आमचा हरी विष्णू स्वतः येतो. कारण भागवत सांगणार आहे, माझं जर चरित्र सांगताय, पाण्याचा प्रश्न मी सोडवतो. हे अनुकूल कुटुंब आहे. हे सांगितलेलं आहे. धर्म अर्थ काम परस्पर विरुद्ध, त्याचा संयोग आणि कुटुंबात आनंद. तर पत्नी धर्मानं वागणारी पाहिजे आणि ते दोघं जण पुरुषाला पूरक पाहिजेत. म्हणजे पुरुष म्हणजे पती, पती पत्नीला पूरक पाहिजे, पत्नी अत्यंत अनुकूल पाहिजे पत्नी पुरुषाला, पतीला. आणि मग बघा आनंद होईल घर. धर्म अर्थ काम आणि मोक्ष स्वतःचा निर्णय घ्यायचा त्यावेळेला घेता येईल. आहे त्या ठिकाणी ताट बसूया. उद्या शेवटचा दिवस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे, ज्याला क्लायमॅक्स आपण म्हणतो, फार सुंदर प्रश्न आहेत आणि त्याला फार सुंदर उत्तरं दिलेली आहेत. त्याच्यावर चिंतन करत आणि त्यातून मला एखादा संकल्प मिळतो का, निर्धार करण्यासाठी प्रेरणा मिळते का. 2 शब्द वापरतो कारण ते शेवटचे 2 प्रश्न आहेत, मार्गदर्शन आणि दिग्दर्शन. मार्ग म्हणजे वाट आहे, ती दाखवणारा मार्गदर्शक, वाटाड्या किंवा गाईड. पण दिग्दर्शन म्हणजे दिशांचं दर्शन आहे.
कुठली दिशा उद्धाराची आहे, कुठली अधःपाताची आहे, कुठली उपासनेची आहे, कुठली आळसाची आहे, मृत्यूची आहे, हे लक्षात ठेवा ना. हे दिग्दर्शन करतो. आपण उत्तर उद्या बघणार आहोत, पण आपल्याला मार्गदर्शन, आपल्याला दिग्दर्शन, आपल्याला एखादा संकल्प किंवा संकल्प पार पाडण्यासाठी निर्धार आणि निग्रह यासाठी योग्य ते मार्गदर्शन उद्याच्या प्रश्नातून आपल्याला मिळणार आहे. शांत. माझ्यानंतर म्हणायचे, ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 छान. शक्तिमंत्र. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांतिपाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडून चेहऱ्यावर डोळ्यांवर अगदी सावकाश डोळे उघडून सद्गुरु माऊली, ध्यानस्थ कृष्ण, मुरलीधर कृष्ण, व्यास महर्षी आणि महाभारताचा ग्रंथ सर्वांचं दर्शन घेऊया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.